आत्या, मला कळते तुला वाईट वाटलंय, पण त्या जालिंदरकरांना आपण का अजून वेगळी अपेक्षा करणार आहे? सूर्या, स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यो माणूस अजून किती जणांचं बळी घेणार आहे कोणाला ठावं. आता हीच बघ की मला जेलात पाठवायसाठी त्या माणसाने हे समज केलं. मग उद्या तुम्हाला समजेसने अडकवायसाठी तो माणूस काय करेल का नाही काय सांगता येत नाही बघ. जिला न्याय मिळवून द्यायसाठी मी खंबीरपणे उभी राहिली, तिच्याच खुनाचा आरोप माझ्यावर टाकला त्यानं. आणि कपट कावा करून समजे पुरावा बी दावलं. आता अक्कांच्या खुनाच्या आरोपात जर मला जेलात टाकलं तर लोक माझं तोंड बी बघणार नाही ती. छोटी आई, हे बघ, तू ना खूप जास्त विचार करतेस. अगं, खोटं काही फार काळ नाही टिकू शकत. आणि कालिंदी मॅम म्हटलं तसं हा सगळा एक केसचा भाग आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे तर होणारच आहे. आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे तर कोर्टच ठरवेल ना. तुळजा, तो जालिंदर कसं आहे माहिती आहे ना. मालन म्हणते ते खोटं नाही. आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवला, तो फणा काढल्याशिवाय राहणार नाही. काही बी झालं तरी जालिंदर बाहेर नाही या पाहिजे होता बघ. हात होता तो वरती बांधल्यागत होता. आता तो कोणाच्या नाच ऐकणार नाही. खरंय, तू काय पण करू शकतो. वाईट माणसाच्या डोक्याने आपण विचारच करू शकत नाही, आणि त्याच्यासारखा विचार करेपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. काय लावली तुम्ही सगळ्यांनी? हा, आणि केव्हापासून ही अशी अपयशाची भाषा बोलायला लागलो आपण? जगताप कुटुंबाने एवढाच हार मानली का? जालिंदरच्या विरोधात आपण का उभं राहिलो हे विसरला तुम्ही? एक लक्षात ठेवा, सातारच्या मातीत जन्माला आलोय आपण. अन्याय झुगारून टाकणं हे या मातीनं शिकवलंय आपल्याला. ह्या मातीनं तो राजा बघितला ज्यानं स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः मिळवलं, ज्यानं स्वतःच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विसरला तुम्ही? गुलामीत जगण्यापेक्षा ना स्वातंत्र्य मिळवता मिळवता मरू. काय का असं ना, पुढच्या आपल्या पिढ्या तरी सुखात जगतील. महाराजांना जेव्हा काहीच झाली होती ना, तेव्हा औरंगजेबाला पण असं वाटलं असेल की यो राजा संपला आता. पण इच्छाशक्तीच्या जोरावर राजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. एक लक्षात ठेव, आयुष्यात तुम्हाला वाटलं ना की सगळं संपलं, तेव्हा खरा खेळ सुरू झालेला असतो. अरे महाराजांच्या आयुष्यातले तुम्ही प्रसंग बघितले ना की तुम्हाला लक्षात येईल ही जी आपण लढाई लढतोय ना ती लय लहान आहे, काहीच नाही. आपण ही लढाई महाराजांचा आदर्श घेऊन जिंकू शकतो. फक्त प्रश्न आहे तो स्वतःवरच्या विश्वासाचा, हार न मानण्याचा. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत उभं राहू, लढत राहू. घाबरून जगलात तर आयतं यश त्या जालिंदरच्या हातात देऊन बसाल. पण जर आपण लढत राहिलो तर एक वेळ अशी येईल विजय आपला असेल. बोला हर हर महादेव, हर 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 हर. नितीश चव्हाण 777 जमा, महेश जाधव 221 बाकी, विशाल मोरे 1000 रुपये बाकी. पुढे अरे काय विष्णाची नाटक? अरे ते उधार घेऊन जाते ना. लग्न झालंय तर म्हणते आज माझ्या बायकोला खीर खायची, रवा दे उधार. नंतर म्हणला अरे शाबुदाना वडा करायचा, शाबुदाना दे उधार. रोज उधार घेऊन जातोय तो. नाहीतर काय, लगीन झालंय त्याचं, आत्ताच आपल्याला येते. दादा दादा, अरे का वाचन बघतोय?
कुठं हरवलाय? काय विचार करतोय? पुढे मला कोडं सुटणं झालंय रे. डॅडी इथं होतं तर त्यांचं लोकेशन पुण्यात कसं काय दाखवत होतं? दादा, अरे तुला कोडं सुटना, तुला वाटतंय का आम्हाला सुटेल? अरे आमच्या डोक्याबाहेरची केस आहे ही. काय काजू? नाहीतर काय, आता या कोर्टातल्या गोष्टीवर आम्ही काय बोलणार आहे दादा? आम्हाला इतर रोजचा हिशोब लागत नाही आणि तू पुण्याचा तपासाची विचारत बसलाय. जालिंदर? दादा, नमस्ते सूर्या भाई, क्या सब ठीक? दुकान बकान? अरे बाप रे, छत्री, अरे येल्डिंगच्या गगनाला पाहिजे होती, डोळ्यातली आग पाहिलीस का? आता या काय कामाची नाही ना. कसे ह्यानी आता आपल्याला मारलं तर लगेच त्याचा व्हिडिओ करणार, लगेच आम्ही तो कोर्टाला देणार, कोर्टला गेले ह्याला जेलमध्ये टाकणार नाही का? बघितलं का पुढ्या, हे जणू असं बोलतात की दादाचा पहिल्यांदाच मार खाणार आहेत. तुझ्या बुद्धीला झेपणार नाही तरी मी सांगतो, कसे सावध नसलं का त्याचा घास होतो, आणि सावध जर का सावध असेल तर त्याच्या मागे पळून पळून शिकारी लय बेजार होतो. नाही कळलं? इसकटून सांगतो, आजपर्यंत सूर्याने आम्हाला मारलं तेव्हा आम्ही सावध नव्हतो, आता आम्ही सावध आहे. आता आम्ही मारली का आणणार तो याला जेलमध्ये टाकण्यासाठीच. एकदा का सूर्याने आम्हाला मारताना कोर्टानं बघितलं, स्वसंरक्षणार्थ आम्ही याच्या नरडीचा घोडवी घेतला तरी कुणीच आमचं काय वाकडं करू शकत नाही. काय झालं? आम्ही लयला आमचा विचार करतोय बघून घाबरला काय? जालिंदर निंबाळकर, फिर तू पाहिजे तेवढे दिवस व्हिडिओ करत फिर, पण तुला लवकरात लवकर परत जेलमध्ये टाकण्याची मी सोय करणार म्हणजे करणार. छत्री? छत्री? रात्र झाली काय? डॅडी, रात्र व्हायला अजून वेळ आहे, आता दिवस आहे. म्हणजे यांचा दादा दिवसा स्वप्न बघायला लागला तर आता ह्याला कसं सांगायचं? स्वप्न झोपेत बघायचे असतात. ए सूर्या, तुझ्या घरापुरतं बघ, आणि लवकरच जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी नावाची वाळवी तुझ्या घराला पोकारणार आहे. येळी छान येतो.